छपाईत करता येईल, हे यंत्र चालू झालं पाहिजे. महाराजांनी पुन्हा इंग्रजांना पत्र लिहिलं, हे छपाई यंत्र चालवणारा माणूस पाठवता का? नाही पाठवला इंग्रजांनी. महाराज सुरत मध्ये होते तेवढा काळ ते यंत्र चालू करायचा प्रयत्न केला, झालं नाही. महाराज यंत्र घेऊन रायगडावर आले. रायगडावर त्या यंत्राला लिहिता मंडप म्हटलं जायचं, पण यंत्र सुरू झालंच नाही. शेवटी त्यांनी ते सुरतच्या भीमजी पारेख नावाच्या माणसाला दिलं आणि सांगितलं, हे यंत्र चालू करा, छपाई करा, सुरू करा. आणि सुरतच्या भीमजी पारेखनं महाराजांनी दिलेलं ते यंत्र सुरू केलं आणि हिंदुस्थानातला पहिला छापखाना सुरत मध्ये चालू झाला, ज्याचं नाव होतं श्री शिवाजी छापखाना. म्हणजे भारतीय छपाई कलेचे जनक छत्रपती शिवाजी महाराज. विलक्षण अभ्यास आणि प्रचंड जिज्ञासा हे महाराजांकडे असणारे दोन अलौकिक गुण आहेत. सगळ्यात महत्वाचे, महाराष्ट्र धर्म महाराजांनी त्यातून घडवलाय, त्यातून निर्माण केलाय, त्यातून उभा केलाय. आणि खरं सांगू, महाराष्ट्र राज्याची स्थापना ज्या दिवशी झाली त्या दिवशी शिवजयंती होती. आचार्य यात्रे त्यावेळी असं म्हणाले की शिवजयंतीच्या दिवशी महाराष्ट्र राज्य निर्माण होणं म्हणजे जणू काही महाराष्ट्राच्या रूपानं छत्रपती शिवाजी महाराजच पुन्हा जन्माला येणं. हा महाराष्ट्र म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज आहे. तो महाराष्ट्र धर्म जो शिवरायांचा धर्म आहे. त्या महाराष्ट्र धर्म रक्षणाची शपथ घेऊन महाराज प्रतापगडावरून निघाले. रायगड तर अगदी आनंदानं न्हावून गेला होता. महाराजांचे सगळे जिवलग सोबती राज्याभिषेकाच्या तयारी लागले होते. मोरोपंत, प्रल्हादपंत, निराजपंत, बाळाजावजी, अनाजी दत्तो, हंबीरराव मोहिते, आनंदराव मकाजी, हिराजी फर्जंद, मदारी मेहतर, नागोजी चेथे, हे सगळे माणसं राज्याभिषेकाच्या तयारीत. कोण धांदल उडाली होती त्यांची. अहो, परदेशी पाहुणे सुद्धा राज्याभिषेकाला अनेक जण आले होते. इंग्रजी सत्तेचा प्रतिनिधी हेनरी ऑक्झेंडेन, फ्रेंच, गोवेकर, पोर्तुगीज, भाग्यनगरचे प्रतिनिधी, विजापूरच्या आदिलशाहीचे प्रतिनिधी, निजामशाहीचे प्रतिनिधी, कुतुबशाहीचे प्रतिनिधी, असंख्य पाहुण्यांचा मेळ रायगडावर. राजे छत्रपती होणार या सगळ्या धांदलीत मात्र अनेक मावळ्यांची चर्चा चालू होती. लाखो वर्षात हा क्षण येतोय. महाराज छत्रपती होत आहेत, पण हे राज्य उभं राहावं यासाठी असंख्यांनी समर्पण केलं, असंख्यांनी त्याग केलाय. कुणीतरी म्हणायचं, स्वराज्याची पायाभरणी करणारे बाजी पासलकर आज असायला हवे होते. ते कान्होजी जे नाईक देशमुख ते असायलाच हवे होते. तो अफजल खान 40,000 फौज घेऊन चालून आला आणि सगळ्या सरदार त्यांनी पत्र धाडली, येऊन मिळा नाहीतर घरादारावरनं गाढवाचा नांगर फिरवेन. काय फितूर गद्दार जाऊन मिळाले खानाला लगेच, खंडोजी खोपड्यांसारखे. असंच एक पत्र कान्होजी जेजे नाईक देशमुखांना आलं आणि ते पत्र घेऊन कान्होजी जेजे नाईक देशमुख महाराजांकडे आले. राज, खानाचा खलित आलाय. राजे म्हणले, काय म्हणतो? म्हणतो, असाल तसे आम्हा सामील व्हा, नाहीतर वतनावरनं, पोळाभरावरनं, घरादारावरनं गाढवाचा नांगर फिरवेन. तसे महाराज म्हटले, मग कान्होजी काका तुम्हीच निर्णय घ्या. कान्होजी काका म्हणले, काय बोलता राज? तसं नव्हे काका, पण तुमच्या वतनाचा प्रश्न आहे, पोराबाळांचा प्रश्न आहे, तुमच्या घरादाराचा प्रश्न आहे. तसे कान्होजी काका ताडकन उठले, शेजारचं पाणी भंड केलं आणि त्यातलं पाणी हातावर सोडत म्हणाले, राजा हे सोडलं पाणी वतनावर, हे सोडलं पाणी पोराबाळांवर, हे सोडलं पाणी घरादारावर. हा कान्होजी जेजे जगल स्वराज्यासाठी आणि मरल स्वराज्यासाठी. राजा रणमैदानात जेवढी हाडं दिसतील, ज्या हाडातनं शिवराय शिवराय आणि स्वराज्य स्वराज्य ऐकू येईल, ती हाडं या कान्होजी जेजे नाईक देशमुखाची असतील. देशमुखांनी कोण त्याग केला, कोण समर्पण केलं? मावळे सांगत होते, आज हे सगळं रुपडं बघायला कान्होजी याचे असायला हवे होते. घोडखिंडीमध्ये 300 मावळ्यांनीशी सिद्धीजवळच्या प्रपाताला अडवून ठेवणारे ते बाजी प्रभू कडाडले होते. जाऊन सांगा त्या यमाला, जोपर्यंत राजे विशाळगडावर पोहोचत नाही तोपर्यंत हा बाजी प्राण सोडणार नाही. राजे विशाळगडावर पोहोचल्याचे आवाज झाले आणि शिर तुटले, बाजी कोसळले.
बाजी प्रभूंच्या समर्पणानं ती घोडखिंड पावन खिंड झाली. असं किती सांगावे. आमच्या तानाजीनं रायबाचं लग्न काढलंय, पत्रिका द्यायला महाराजांकडे आला. राजा रायबाच्या लग्नाला यायचं बरं का. मात्र राजांची नजर कोंढाण्यावर, आणि कोंढाण्याकडे पाहता पाहता राजे तानाजीला म्हणाले, तान्हा कोंढाणा घ्यायचं म्हणे आहे रे. तसे सर्दी सुटले तानाजी, हातातल्या पत्रिका फेकल्या. राजा आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं, आणि पोराचं लग्न टाकून तानाजी कोंढाण्याचं लग्न करायला गेले. गेले 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 असे गेले की रायबाचं लग्न करायला परतच नाही आले. मला राऊंड राऊंड प्रश्न पडतो, काय दिलं असेल हो महाराजांनी तानाजीला. का महाराज म्हटले असतील तानाजीना, ताना तेवढा कोंढाणा घ्या, मग पंचायत समितीच्या तिकिटाचं तुमचं बघतो. काही नाही. हे राज्य उभारावं, हे श्रींचं राज्य निर्माण व्हावं, यासाठी असंख्याने समर्पण केलं. राजांना तानाजीची आठवण येत होती. तानाजी, या तख्ताची ही पहिली पायरी तुमचीच तर आहे.